पुण्यातील सर्व परमिट रूम, बार आणि लाऊंज बंद आहेत। त्यामुळे पुणेकरांचे खायचे प्यायचे वांदे झालेत। राज्य सरकारने लादलेल्या अन्यायकारक करवाढीच्या निषेधार्थ असोसिएशन ऑफ हॉटेल्स अँड रेस्टॉरंटकडून बंदची हाक दिली। यामध्ये पुणे, मुंबईसह राज्यातले एकूण 22,000 बार मालक सहभागी झालेत। या बंदचा पुण्यावर काय परिणाम झालाय दाखवतात आमचे प्रतिनिधी सागर आभाळ। राज्यातील बार मालक आज संपावरती आहेत। आपण जर पाहिलं तर पुणे आणि महाराष्ट्र त्याचबरोबर मुंबईतील 22,000 बार मालक जे आहेत ते आज संपावरती असल्याचं पाहायला मिळतंय। मी पुण्यातील बार बाहेर आहे आणि आता बारच्या बाहेर पोस्टर जे आहे ते लावण्याचं काम जे आहे ते सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर राज्यातील 22,000 बार मालकांनी संपावर जाण्याचा निर्णय आजपासून घेतलेला पाहायला मिळतोय। आपण जर पाहिलं तर राज्य सरकारने उत्पादन शुल्कामध्ये थेट 60% वाढ केलेली आहे आणि याच बार चालकाकडून याला विरोध केला जातोय। सरकारच्या माध्यमातून 10% वॅट देखील जे आहे तो लावण्यात आलेला आहे आणि आता परवाना शुल्कामध्ये जी वाढ जी आहे तीही 15%नी करण्यात आलेली आहे आणि या सगळ्यांच्या विरोधामध्ये बार मालक जे आहेत ते संपावरती गेलेले आहेत। कॅमेरामन किरण काजळेसह सागरवाड साम टीव्ही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।